विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग देणारे करुणा सागर तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई भीमाई सावित्रीमाई फुले शाहू महाराज, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस तिवार वंदन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या संस्थेचे सौरशेख मीराताईजी आंबेडकर, या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर, या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या धम्मकार्य सभेने जसले जय भीम. जय भीम. मुंबईवर आलात? आम्ही मुंबई बांधव आहोत तुम्ही. तुमचं आम्ही माता रमाबाई परिवारातर्फे स्वागत करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. माता रमाईंचा सख्खा परिवार मुंबईमध्ये आहे. सख्यातून संगीत झालेले काकांची सून आहे. माता रमाई सख्खा परिवार, मोठा मुलगा दिनकर शंकर धोत्रे, आनंद शंकर धोत्रे, उमेश शंकर धोत्रे, हेमंत शंकर धोत्रे, रमेश शंकर धोत्रे आणि शुभांगी शंकर धोत्रे ही सख्खी भावंड म्हणजे भाजर रमाईंची मुंबईमध्ये आहेत. ते शंकरबाबा फोटोवर लावल्या तर रमाईच्या भागात. तर ह्यांची मुलं मुंबईमध्ये आहेत. हे जे स्मारक आहे हे स्मारक आदरणीय मीराबाई आंबेडकर ह्याने आम्हाला 2000मध्ये येऊन सांगितलं की माता रमाईचे माहेर असून 9 कोटी जनतेचं पेरणाचं स्थळ आहे. या वनांचं मी नंदवन करून सोडेन. तर खरोखर ताईंनी 22 राज्यात प्रसार केला आणि दानाच्या माध्यमातून हे भव्य दिवस उभं केलेलं आहे. कुठल्या ट्रस्टचा कुठल्या सरकारचा अधिकार नाही. माता रमाईचे वडील भिकू धोत्रे आहेत, कारण त्यांची पत्नी रुक्मिणी रमाईची आई रमाई 7 वर्षाच्या होत्या. त्यांच्या आईचं अल्पसं आजाराने निधन झालं. 8 वर्ष पूर्ण होताच बाबांवर दुःखाचा काळ आला. नेहमीप्रमाणे बाबा सकाळी पहाटे 4 वाजता उठले. त्या लेकरांना जेवण करून ठेवलं आणि रॉकेलचा कंदील लाकडाची काठी हातात घेऊन या वाघाच्या रानातून 9 किलोमीटर अंतरावर चालत गेले नेहमीप्रमाणे. आणि पाट्या भाता बाबांच्या छातीमध्ये कळ आली, रक्ताची उलटी झाली आणि तिथे भिकू धोत्रे पडले. तिथले लोक गोळा झाले, विचारत होते काय झालं, काय वाटते तुम्हाला. म्हणतात माझ्याकडे वेळ कमी आहे, मला पहिलं माझ्या राहत्या घरी घेऊन चला. माझी चिमणी पाखरं 3 घरामध्ये आहेत, त्यांची आई नाही, माझी पत्नी नाही आहे, माझी लेकरं माझी वाट पाहत असतील. लोकांना प्रश्न पडला न्यायचं कसं. त्या काळामध्ये गाड्या नव्हत्या, ॲटो नव्हतं, काही नव्हतं. लोकांनी तिथे बैलगाडी बोलावलं, बैलगाडी भरलं आणि दापोली शहरामध्ये आणलं. आणि तिथून बाबांना लाकडाच्या पाळण्यामध्ये म्हणजे डोळीमध्ये इथे आणलं गेलं. जिथे दीक्षाभूमी स्तूप आहे तिथेच रमाईंचा जन्म झालेला आहे. तिथे रमाईंचं घर होतं. तिथे आणल्यानंतर ही लेकरं बाबाला बघत होते. रमाई त्यांची भावंड. बाबांनी या लेकरांकडे पाहिलं. त्यांना असं वाटलं की 1 वर्ष माझी पत्नी निघून गेलेली आहे, आता माझं काय होतंय की काय. बाबा आकसाबुक्षी रडत होते, लेकरांकडे बघत होते. आसवाच्या पुराने बाबा ढसाढसा रडत होते. लाडक्या लेकीला रामी म्हणजे रमाईचं नाव आमच्या माहेरचं वनांचं रामी होतं. त्या रामीला असं वाटलं 1 वर्ष आधी माझी आई सोडून गेली, आता बाबा जातात की काय. रमाई आरडाओरडा करून रडायला लागल्या. मागोमाग शंकर गौराया तिने लेकरांनी आक्रोश केला. बाबांच्या कानामध्ये आवाज गेला. बाबांनी डोळे उघडले. या रामीला हाताने जवळ बोलावलं आणि म्हणून रामी तिच्या डोक्यावरती हात ठेवला. रामी तुझी आई गेली 1 वर्ष होत आहे. तुम्हाला तुमच्या आईची मी आठवण येऊ दिली नाही, दुःख जाणून दिलं नाही, परंतु मला वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे. रामी या 2 भावंडांची आई बाप तुला व्हायचं आहे. 8 वर्षात रमाई 2 भावंडांची आई बाप झाली. 9व्या वर्षात साहेबांची पत्नी झाली. 9व्या वर्षात 9 कोटी जनतेची आई झाली. लग्न झाल्यानंतर रमाई शेणीवर थापत होत्या, भाऱ्यामुळे वाहत होत्या. 4 गोळा करून परदेशी पाठवत होत्या. एका दिवशी असा काळ आला की त्यांचा लाडका गंगाधर आजारी होता, तापाने फणफणला होता. आईकडे पैसे न दवाखान्यात न्यायला, तरीसुद्धा दवाखान्यात घेऊन गेल्या. डॉक्टरांना विनंती करता, डॉक्टर साहेब माझ्या बाळाला वाचवा, उद्या 2-3 मुलं वाईन तुमचे पैसे आणून देईन. माझे पती परदेशी शिक्षण घेत आहेत, माझ्या बाळाला वाचवा. डॉक्टर म्हणतात ब्याटाची पत्नी आणि उधार मागायला आल्या, उद्या 2-3 मुळे व्हा तुमच्या बाळाला घेऊन. रमाई पदरा काय झाकलं. त्या डॉक्टरांना काही बोलले नाही आणि घरी आल्या. 1 पाय दारात 1 पाय घरात टाकतात गंगाधरने जीव आईच्या हातावर सोडला. आई आरडाओरडा करून रडायला लागल्या. कार्यकर्ते आले, मला रमाई जरा धीर घ्या, बाळाला दफनविधी करायची, कफन पाहिजे. आईकडे चारण नाही, बाळाला वाचवण्यासाठी कफन कुठून आणणार. आईने आपल्या साडीचा पदर फाडला, कपड्यामध्ये गुंडाळलं आणि दफनविधी करायला दिली. आपल्या साहेबांना पत्र लिहितात, दुःखाची ती घटना साहेब कलवी ते पत्राने,
इवळासा गंगाधर आपला गेला की सोडून, राम शैलीते घाव काळाचा, दूर देशी हा बाप बाळाचा. त्यावेळेस बाबासाहेब रामूला पत्राने दिलं. बाबासाहेबांनी रमाईला पत्र लिहा वाचायला शिकवलं होतं. पत्राने सांगा, रामू तुझा एक गंगाधर गेला रडू नको, लाखो गंगाधर माझे तयार होतील आणि सुटा बुटा टाय कोटात फिरतील ते तुझे लेख असतील. एक हिंदू गेला रडू नको, लाखो हिंदू माझ्या तयार होतील आणि साडी माडीमध्ये गाडीमध्ये फिरतील त्या तुझ्या लेखी असतील. माझा समाज वनवन भटकत आहे, अनापानाशी वंचित आहे, त्यांना मला हक्काचं मतदान स्वाभिमान द्यायचं आहे. रामू मला शिकू दे. आपला एक गंगाधर आजारी पडलेला अनेक डॉक्टर मिळतील, माझ्या समाजात लागलेली कीड आहे त्याला एकच मी BR आंबेडकर डॉक्टर आहे. मला शिकू दे रामू. रामायण पुन्हा कधी बाबासाहेबांना कुठली व्यथा सांगितली नाही. स्वतःचं जीवन, स्वतःच दुःख स्वतःच आयलं. धन्य माझी माऊली रमाई. ही वननकरांची लेख खरोखर अमर झालेली आहे. तर तुम्हाला या वननकरांकडून पुन्हा शुभेच्छा देते. तुमचं मंगल हो, कल्याण हो, तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद हो, अत्यदीपक हो, तुमचं जीवन प्रकाशित हो, असे एक माता रमाईची आम्ही प्रार्थना करते. इथेच थांबते. नमो बुद्धाय. जय हिंद. जय